लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नळदुर्गात पत्रकारावर जीवघेणा हल्ला। बातम्या लावतोस म्हणून बघतो तुला, आरोपीचा चाकू दाखवत धमकावणे। बातमी तुळजापूर येथून। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे सत्यासाठी आवाज उठवणाऱ्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। NTV न्यूज मराठीचे जिल्हा प्रतिनिधी आयुब अब्दुल गनी शेख वय 35 वर्ष यांच्यावर अझहर मेनुद्दीन शेख वय 38 राहणार नळदुर्ग या व्यक्तीने चाकू दाखवत हल्ला केला। ही घटना दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारीच्या सुमारास 3 वाजता नळदुर्ग बस स्थानकाजवळील गौरी हॉटेलमध्ये घडली। आयुब शेख हे मित्रांसह चहा घेत असताना आरोपी तेथे आला आणि तू माझ्या नेत्याच्या बातम्या का लावतोस असा सवाल करत शिवीगाळ व मारहाण सुरू केली। फिर्यादीनुसार आरोपी अझहर शेख याने पत्रकाराच्या गळ्याला धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच उजव्या हाताला हिसका देत पोटात लाथ मारली। त्यानंतर कमरेतील धारदार चाकू काढून शेख यांच्यावर झेप घेतली, मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून आरोपीचा हात पकडला। उपस्थित नागरिक राहुल हजारे आणि मोहिउद्दीन शेख यांनी मध्यस्थी करून पत्रकाराला वाचवले। यानंतर आरोपीने आता तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला। जखमी पत्रकाराला नळदुर्ग सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्यांना लातूर येथे हलवण्यात आले आहे। आयुब शेख यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून पोलिसांनी आरोपी अझहर मेनुद्दीन शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। पत्रकार आयुब शेख म्हणाले की मी गेली 7 वर्ष पत्रकारितेत काम करतो। काहींना सत्य झेपत नाही, पण धमक्या आणि हल्ल्यांनी मी मागे हटणार नाही। स्थानिक पत्रकार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। रिपब्लिकन वार्ता भोकरदन तालुका प्रतिनिधी राजू शहा, जालना। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.